पुण्यामध्ये भाकरी बदललीच नाही. त्याच लोकांना परत उमेदवारी दिली गेली. म्हणजे मतदारांना सुद्धा माहितीये की आमच्या भागातला आमदार निष्क्रिय आहे. मतदारांना सुद्धा त्रास होतोय की कुठलीही विकास कामं नाहीत. मतदारांना सुद्धा प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे की आमच्या भागातला विकास आमच्या आमदारांनी पळवलेला आहे. का? तर पक्षश्रेष्ठींना सुद्धा माहितीये की आपण जो आमदार म्हणून उमेदवार दिला होता तो फक्त पदावर बसला, निवडून आला पक्षाच्या जीवावर, नंतर काही झालं नाही. हे कुठल्या एका पक्षाशी निगडीत नाही, हे सगळ्या पक्षांना लागलेलं फार मोठं ग्रहण आहे. आणि याच्यातून भाकरी बदलायची वेळ आली. कार्यकर्ता आपल्याला संधी मिळेल म्हणून ज्यावेळेस विधानसभेचं, लोकसभेचं किंवा महानगरपालिकेचं कुठलंही निवडणुकीचं बिगुल वाजू द्या, इच्छुकांची संख्या वाढायला सुरुवात होते. मग इच्छुकांच्या बैठकी घेतल्या जातात, इच्छुकांमधून माहिती गोळा केली जाते. कोण कोण इच्छुक आहे तोपर्यंत तुम्हाला रिक्षावर असतील, चौकात असतील, छोटे मोठे होर्डिंग्स असतील, मी भावी खासदार, मी भावी आमदार, मी भावी नगरसेवक, मी कार्यसम्राट, असे असंख्य बॅनर पाहायला मिळतील. त्याच वेळेस लोकांच्या इच्छा सुद्धा वाढायला सुरुवात होती. प्रत्येक मतदाराला वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये बदल झाला पाहिजे. मग तो विकास कामाचा झाला पाहिजे, उमेदवाराचा झाला पाहिजे किंवा वैचारिक बदल सुद्धा झाला पाहिजे. विनाकारण जातीचं वितुष्ट आणणारं किंवा सामाजिक समतोल बिघडवणारं वातावरण आपल्या भागात नकोय. आमचा समृद्ध विकासाचा आराखडा प्रत्येकाने आदर्श म्हणून भविष्यात दुसरीकडे वापरला पाहिजे. इतकं आदर्शवत राजकारण आपल्या मतदारसंघात झालं पाहिजे. पण काय होतं, दिल्ली असो किंवा मुंबई असो, सगळ्यांच्या नजरा मुंबई दिल्लीकडे लागलेल्या असतात. प्रत्येक उमेदवारी वरूनच फायनल होऊन येते आणि वरून फायनल होऊन येणारी उमेदवारी ही पैशाच्या जीवावर, हे सेटिंगच्या जीवावर, आणि सगळ्यात महत्वाचं तो काम करणारा चांगला असेल किंवा नसेल, तो निष्क्रिय असेल, तो मतदारांना विचारत नसेल, तो कसा जरी असला तरी दिल्लीकर जे ठरवतील तोच उमेदवार लादला जातो आणि तिथंच नुकसान होतं. मी फक्त पुण्याबद्दल बोलणार आहे. पुण्यामध्ये भाजपचे आमदार आहेत, शिवसेनेचा कुठलाही संबंध नाही. मी राष्ट्रवादीचा एक उमेदवार हडपसरला आहे, त्याच्याबद्दल चर्चा करेल. किंवा मनसेचा संबंध नाही, काँग्रेसचा एक उमेदवार आहे, त्याच्याबद्दल चर्चा करेल कसब्याच्या. पण पुण्यामध्ये भाकरी फिरवली गेलेली नाही, हा प्रामुख्याने विषय माझा मांडण्याचा आजचा असेल. आणि मित्रांनो, याच पुण्यातील 8 आमदारापैकी एकही सक्षम आमदार सांगू शकत नाही, होय मी सभागृहात हा विषय मांडला. एकही आमदार म्हणू शकत नाही मी ही विकासाची कामं केलीत ज्याचा पुणेकर फायदा घेतायत. अहो, तुम्ही फक्त स्वार्थ आणि स्वार्थ बघण्याच्या नादामध्ये विकासाचं काय झालं? आज रस्त्याचा प्रश्न फार वाईट आहे. आज डिवायडरचा प्रश्न, स्पीड ब्रेकरचा प्रश्न, लाईटीचा प्रश्न, ड्रेनेज लाईनचा प्रश्न, म्हणजे आमदारांनी फक्त मुताऱ्या बांधायच्या, आमदारांनी फक्त सामाजिक सभागृह बांधायचे आणि आमदारांनी फक्त पत्ते खेळायला सगळ्यांच्या सोयी करायच्या, जुगार अड्डे करायचे, यासाठी तो फंड वापरला गेला पाहिजे का? लोकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये चांगला बदल कधी होणार? लोकांना चांगली म्हणजे आरोग्यवत यंत्रणा कधी चांगली होणार? मला सांगा, कुठल्या रुग्णालयामध्ये सरकारी, मग ते महानगरपालिकेच्या अंतर्गत असू द्या किंवा सरकारी असू द्या, अत्यंत अद्ययावत चांगली यंत्रणा सरकारने केली? काही नाही. ढिगाणी लोक मिली ह्या 5 वर्षात कोविडमध्ये. एकही आमदार घराच्या बाहेर पडला नाही, सगळे बिळात होते. नंतर हळूहळू जाहिराती करू लागले घरात बसून ऑनलाईन, हे सगळ्यांना माहिती आहे. मी चर्चा करतोय खडकवासला विधानसभा मतदारसंघाची, मी चर्चा करतोय पर्वती विधानसभा मतदारसंघाची, मी चर्चा करतोय कॅन्टोन्मेंट मतदारसंघाची, मी चर्चा करतोय शिवाजीनगर मतदारसंघाची, मी चर्चा करतोय कसबा विधानसभा मतदारसंघाची, मी चर्चा करतोय वडगाव शेरी मतदारसंघाची. लक्षात ठेवा, मी चर्चा करतोय हडपसर विधानसभा मतदारसंघाची. कुठे आहेत आमदार? दिलंय का नवीन चेहऱ्याला संधी? भाजपने जी यादी जाहीर केली त्यांनी सुद्धा भाकरी फिरवली नाही. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये
बऱ्याच पक्षातील अंतर्गत आणि बाहेरच्या लोकांचा विरोध असताना सुद्धा, आणि इच्छुकांची संख्या सुद्धा भयानक असताना सुद्धा, आणि काही आयात उमेदवार येणार असताना सुद्धा, तो जरी त्या पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी भाकरी फिरवली गेलेली नाही. खडकवासल्याचा मतदारसंघातल्या लोकांना विकास हा सर्च करावा लागतो. म्हणजे कुणी लक्षच द्यायला तयार नाही. भाकरी बदलली असती तर काहीतरी बदल झाला असता. 2300 किंवा 2500 मताचा फरक अगोदरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कमी पडले म्हणून आत्ताचे विद्यमान भीमराव तापकीर निवडून आले. पण जर पहिला आला असता तर बदल झाला असता का? उमेदवार बदलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात आता शरद पवार यांच्या पक्षाने सुद्धा त्याच उमेदवाराला परत संधी दिली. ठीक आहे, संधी ही इच्छुकांना दिली इथपर्यंत ठीक आहे, कारण ते काही निवडून आलेले नव्हते, पण त्यांची लढाई जोरात झालेली होती. धनकवडी किंवा आंबेगाव, दक्षिण पुण्यातल्या लोकांनी त्यांना त्यावेळेस कदाचित ताकदीनं मदत केली नाही, म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला नाही. हे अंतिम सत्य आहे. नवीन आलेला माणूस आपल्या मानगुटीवर बसेल म्हणून इकडच्या त्यांच्या नगरसेवकांनी काम केलेलं नाही, हे वास्तव आहे. खाली जाऊ पर्वतीमध्ये इच्छुकांची संख्या होती, माळच लावली होती इच्छुकांची. पर्वती विधानसभा मतदारसंघात सुद्धा 3दा निवडून आलेल्याच उमेदवाराला परत 4थ्यांदा संधी दिली, माधुरीताई मिसाळ. सहज साधा सामान्य नागरिक त्यांना जाऊन भेटू शकतो का, याचं उत्तर अपेक्षित आहे पुणेकरांना, त्यांच्या मतदारसंघातल्या सुद्धा लोकांना. आमदार जरी एका मतदारसंघातला असला तरी तो शहराच्या वतीनं प्रतिनिधित्व करत असला, सहज शक्य नाही त्यांना भेटणं. त्यांचं सर्कल फार मोठं आहे. मग मतदारांना काय मिळणार, विकासाच्या काय गप्पा? त्यांच्या पक्षात सुद्धा अंतर्गत प्रचंड मोठा विरोध होता. इच्छुकांची संख्या सुद्धा जास्त होती. मग ते भीमाले असतील, शिळीमकर असतील, अजून बऱ्याच जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेलं होतं. काय झालं? सगळ्यांच्या इच्छेवर पाणी फिरवलं. पक्षश्रेष्ठींनी मिसाळांना संधी दिली, भाकरी फिरवली गेली नाही. तिथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने अश्विनी कदमांना परत उमेदवारी दिली. मागच्या वेळेस त्यांना कुणामुळे फटका बसला होता हे माहित होतं. काँग्रेसचे काही लोक असतील, त्यांच्याच सहयोगी पक्षात आता त्यांचेच 2 पक्ष झाल्यामुळे तिथलाही विषय आता विरोधाचा तसाही मिटलेला आहे. मतात रूपांतर कसं होईल हा संशोधनाचा विषय. तरी सुद्धा मिसाळांच्या कामावर पुणेकर खुश असतील असं म्हणता येणार नाही. जनता ठरवेल. कारण तेच रिपीट. नवीन उमेदवाराचं काय, नवीन त्यांच्या तरी कार्यकर्त्यांना भाकरी कधी फिरणार, हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय. थोडं पुढे जाऊया. कॅन्टोन्मेंटमध्ये मोठा भाऊ होता, काय आरोप झाले भ्रष्टाचाराचे, मग दुसऱ्या भावाला संधी मिळाली. आता दुसरा भाऊ परत दुसऱ्यांदा संधी घेऊन बसला. तिथं सुद्धा एससी साठी राखीव मतदारसंघ आहे. बौद्धांना मिळालं पाहिजे असे बौद्ध म्हणतात. मातंगांचा ही दुसरी त्या ठिकाणी वेळ आहे. काँग्रेसच्या वतीनं सुद्धा तिथं कदाचित रमेश बागवेस दिले जातील आणि मग त्यांच्यात लढत होईल. पण विकासाचं काय? कशा प्रकरणामध्ये ते चर्चिले जातात, कुठं म्हणजे आपली पदाची हुकूमत दाखवण्यासाठी काय काय होतं सगळ्या पुणेकरांना माहिती आहे. साधा 7 लव चौकातून तुम्ही पुणे स्टेशनला जायला तुम्हाला प्रचंड अटीतटीचा सामना करावा लागतो. तिथलीच साधी पार्किंगची समस्या मिटू शकत नाही, वाहतूक सुरळीत होत नाही. मतदारसंघाचं काय घेऊन बसलाय साहेब? विकासाच्या तर गप्पाच मारायच्या नाही. सगळ्यात महत्वाचं, काँग्रेस सुद्धा त्याच चेहऱ्याला संधी देईल. तिथं सुद्धा सत्ताधाऱ्यांनी भाकरी फिरवलेली नाही. कसब्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे. दंगेकर बापटांच्या निमित्तानं नंतर त्या ठिकाणी जो काही नवीन ट्रेंड आला, त्यावेळेच्या तत्कालीन ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. बापटानंतर टिळक आले, टिळकांचं सुद्धा आकस्मिक त्या ठिकाणी निधन झालं. कसब्यामध्ये दंगेकरांना संधी मिळाली, काँग्रेसने त्यांनाच रिपीट केलं, कारण एकमेव काँग्रेसचा आमदार पुण्यामध्ये दंगेकरांच्या निमित्ताने तिकीट त्या ठिकाणी जाहीर केलं आणि निवडून आले. एकच काँग्रेसला सध्याचा आशेचा किरण आहे. पण तिथं सुद्धा भाजपने सत्ताधाऱ्यांनी पुरंदरदासांना संधी दिली. तिथं सुद्धा इच्छुकांची माळ होते. अजून वेगळ्या पक्षाचे उमेदवार येतीलच. पाणी तापणारच आहे.
शिवाजीनगरची तीच परिस्थिती आहे. आणि बऱ्याच RSSच्या माणसांनी म्हणे भाजपच्या लोकांना हा उमेदवार बदला, तो नकोय, याची नकारात्मकता फार नरेटिव्ह सेट झालाय, असं तसं असताना सुद्धा तीच परिस्थिती नाकारता येणार नाही. पुणे शहरातल्या पेठांचा बहुल भाग म्हणजे कसबा आहे. आणि त्या कसब्यामध्येच काँग्रेसचा उमेदवार असणं किंवा आमदार असणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण सत्तेपासून पुण्यातल्या तरी भाजपला बाजूला ठेवण्याचं काम काँग्रेसनी जरी पक्ष म्हणून झालं असेल, तमाम पुणेकरांनी तिथं बदल घडवलेला आहे. ह्या धंगेकरांच्या विधानसभेच्या विजयातला फार मोलाचा वाटा आहे. तरी सुद्धा आता काय होईल सांगता येत नाही. तीच परिस्थिती शिवाजीनगरची आहे. हडपसरमध्ये सुद्धा भाकरी बदललेली नाही. परत चेतन तुपेंनाच उमेदवारी दिली गेली. तिथं सुद्धा इच्छुकांची प्रचंड संख्या आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं महादेव बाबर असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आता प्रशांत जगताप साहेबांना त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली. तिथं सुद्धा लढाई टस्सल असली तरी शरद पवारांना म्हणजे त्याच ताकदीनं तोड देण्यासाठी अजित पवारांनी भाकरी फिरवलेली नाही. तर त्यांच्यासोबत जो उमेदवार गेला, आमदार गेला, त्यांचीच त्या ठिकाणी परत वर्णी लावली. वडगाव शेरीमध्ये तर भयानक परिस्थिती आहे. पण एक गोष्ट लक्षात आली की इतर 7 मतदारसंघामध्ये भाजप असो किंवा इतर पक्ष हिम्मत कोणाचीच झाली नाही भाकरी फिरवायची. वडगाव शेरीची सुद्धा तीच परिस्थिती आहे. ती सुद्धा जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आहे. तिथं भाजपचे माजी शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक इच्छुक असताना सुद्धा भाजपने ऐकून घेतलं नाही. कदाचित ते बंडखोरी करतील न करतील माहित नाही. परंतु शरद पवारांच्या वतीनं बापू पठारेंनी परत भाजपमधून शरद पवार गटात येऊन तुतारी वाजवली. आता त्यांना तिथली उमेदवारी जाहीर झाली. मुळीकांचं काय होईल माहित नाही. आणि अजित पवार गटाने विद्यमान आमदारांनाच परत संधी दिली. भाकरीचं काय? भाकरी फिरवण्याचं काय? भाकरी फिरणार आहे की नाही? तिथं सुद्धा भाकरी फिरवली गेलेली नाही. कार्यकर्त्यांनो, स्वप्नात फक्त सतरंजी येते तुमच्या, झेंडा आणि दांडा येतो. तुम्ही फक्त सतरंजीच्या कोपऱ्यावर बसून नेत्यांचा जय म्हणायचा. कार्यकर्ते जरी मोठे झाले आणि संधीपासून वंचित राहिले तरीही त्यांना काही मिळणार नाही. सगळे सूत्र दिल्लीहून हरतात, सगळी सूत्र मुंबईहून हलतात आणि सत्ताधारी पक्षातले शिंदे गटाला, त्यांच्या शिवसेनेला पुण्यामध्ये स्थान नाही. उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला पुण्यामध्ये स्थान नाही. थोडीफार काँग्रेसची एक जागा आहे. राष्ट्रवादीच्या 2 फुटीच्या घटना झाल्या म्हणून कदाचित अजित पवारांना तरी 2 ठिकाणी संधी आहे. बाकी ठिकाणी सांगता येत नाही. शरद पवारांच्या वतीनं खातं उघडेल की नाही याचं उद्या मतदार ठरवतील. लोकांची सहानुभूती कोणासोबत आहे भविष्यात कळेल. पण पुण्याच्या विकासासाठी सध्याची जी पुण्याची बकाल अवस्था झालेली आहे त्याला सध्याचे विद्यमान कारभारी, विद्यमान आमदार आणि सगळे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अंधभक्त आणि खालचे चेले चपाटे जबाबदार आहेत. कारण विकासच होत नाही तरी बोलण्याची हिंमत कोणात नाही. चांगले काम करण्याची हिंमत नाही. नुसतं स्मार्ट सिटीचं गाजर दाखवलं, काही झालं नाही. नुसतं त्या विकासाचं गाजर दाखवून उपयोग नाही. प्रत्यक्षात काही नाही. अजून स्वारगेट वरून कात्रजला मेट्रो यायला तयार नाही. मग कात्रज ते परत स्वारगेट मार्गे हडपसरला कधी जाणार सांगू शकत नाही. विकासाच्या गप्पा नुसत्याच होतात. भविष्यात वेगळी महानगरपालिका करण्याचे सुद्धा स्वप्न पाहिले जातील. सत्तेत आल्यानंतर बरेच वेगळे निर्णय घेतले जातील. पण भाकरी मात्र फिरवली जात नाही, हे वास्तव आहे. इच्छुकांनी नुसते बॅनर लावले, नुसत्या प्रचार प्रसार केला, नुसते माझे आमदार किंवा भावी आमदार असे जे बॅनर पाहिले जायचे ते आता फक्त उपेक्षितांचं जीवन जगणार आहेत. भावी आमदार फक्त बॅनरवर, कागदावर आणि सोशल मीडियावर राहिले. भावी आमदारांना संधी नाही, कारण भाकरीच फिरवली गेली नाही. धन्यवाद. विनंती एवढीच आहे. व्हिडिओ लक्षात आला, समजला, अजून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करत जा. पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपलं हे लाडकं YouTube चॅनल, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम, टेलिग्राम असेल, संपर्कात राहूया. सबस्क्राईब करा. धन्यवाद.